शेतकरी मित्रांनो, गायगोठा अनुदान योजना 2024 याच्यासाठी अर्ज हे चालू झालेले आहेत आणि तुम्हाला जर अर्ज सादर करायचा असेल तर अर्ज कुठे सादर करावा, त्याच्या अटी काय आहेत, शर्ती काय आहेत, कागदपत्र कोणची लागणार आहेत, कोणते शेतकरी याच्यामुळे पात्र होणार आहेत, याच्यामध्ये किती अनुदान शेतकऱ्याला भेटणार आहे, अर्ज कुठून डाउनलोड करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ग्रामपंचायतचे सही शिक्के किंवा संमतीपत्र जे अपलोड करायचं आहे, खूप सारे डॉक्युमेंट त्याला लागतात, ते डॉक्युमेंट कुठून उपलब्ध करायचे आहेत अशी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहे। तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुमचं गायगोठ्याचं प्रकरण हे मंजूर झाल्याशिवाय राहणार नाही, कारण याच्यामध्ये सविस्तर माहिती तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तरी व्हिडिओ मोठा झाला तरी शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ मधली माहिती आवडली तर लाईक करा। शेतकरी मित्रांनो, गायगोठा अनुदान 2024 अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना जनावरांच्या पक्क्या स्वरूपाचा गोठा किंवा शेड बांधण्यासाठी आर्थिक अनुदान देण्यात येते। त्याच्यामध्ये जनावरांचे संरक्षण व्यवस्थितरित्या व्हावे याच्यासाठी, त्याचप्रमाणे शेतकऱ्याचे उत्पन्न सुद्धा वाढावे हा हेतू याच्या मागे सरकारचा आहे। आता योजनेचे नाव काय आहे तर गायगोठा योजनेचे नाव आहे गायगोठा अनुदान। त्याचप्रमाणे योजनेची सुरुवात कधी झाली 3 फेब्रुवारी 2021 आणि कृषी विभागामार्फत याला मान्यता दिलेली आहे आणि योजना सुरू कोणी केली आहे तर महाराष्ट्र शासनाने याच्यामध्ये योजना ही सुरू केलेली आहे। त्याच्यानंतर लाभ कोण घेऊ शकतो तर महाराष्ट्रातील शेतकरी याच्यासाठी लाभ घेऊ शकतात। त्याच्यामुळे अर्ज कुठे करायचा आहे, अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे। आता बघूयात गायगोठा योजनेचे वैशिष्ट्य काय आहे तर योजने अंतर्गत मिळणारी अनुदानाची राशी ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या सहाय्याने जमा करण्यात येते। गायगोठा अनुदान योजना ही शरद पवार ग्राम समृद्धी योजना या नावाने सुद्धा ओळखण्यात येते। आता बघूयात तुम्हाला किती याच्यामध्ये तुम्हाला अनुदानाचा लाभ देण्यात येतो। यामध्ये या योजनेअंतर्गत गाय व म्हैस यांच्यासाठी पक्क्या गोठ्याचे बांधकाम करण्यात येते। या योजनेअंतर्गत 2 ते 6 गुरांसाठी एक गोठा बांधण्यात येईल। त्यासाठी 77,188 रुपये अनुदान हे दिले जाते। त्याचप्रमाणे 6 पेक्षा जर अधिक गुरं तुमच्याकडे असतील, 6 ते 12 गुरं जर असतील त्याच्यामध्ये तुम्हाला दुप्पट राशी त्याच्यामध्ये देण्यात येतील। त्यानंतर 12 पेक्षा जास्त गुरांची संख्या जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये तिप्पट अनुदान तुम्हाला देण्यात येईल। त्याचप्रमाणे आता बघूया जे शेड आहे ते किती बाय कितीचं तुम्हाला बांधावं लागणार आहे। त्याचप्रमाणे गुरांकरिता 26.95 चौरस मीटर जमीन पुरेशी धरण्यात आली आहे। तसेच त्याची लांबी 7.7 मीटर आणि रुंदी 3.5 मीटर असेल आणि गव्हाण 7.7 मीटर बाय 0.2 मीटर बाय 0.65 मीटर आणि 250 लिटर क्षमतेचे मूत्र संचय टाके बांधण्यात येतील आणि त्याचप्रमाणे जनावरांना पिण्याच्या पाण्याची 200 लिटर क्षमतेची टाकी सुद्धा तिथे बांधण्यात येईल। सदर कामाचा लाभ मिळवण्यासाठी योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन, वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्रे असलेली लाभार्थी याच्यामध्ये पात्र असतील। याच्यामध्ये तुम्हाला काम मंजूर झाल्यास केलेले कामाचे फोटो तुम्हाला द्यावा लागणार आहेत। त्याच्यामध्ये काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो तुम्हाला द्यावा लागणार आहे, त्यामध्ये जिओ टॅगिंग करून। त्याचप्रमाणे काम सुरू असतानाचा फोटो आणि काम पूर्ण झाल्याचा फोटो व लाभार्थीसह फोटो त्याच्यामध्ये तुम्हाला द्यावा लागणार आहे, तिथं बंधनकारक असणार आहे। आता नियम व अटी बघूयात। फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल। महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतःची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे। प्रत्येक योजनेच्या अनुदानासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे। त्यामध्ये या योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागातील लोकांनाच घेता येणार आहे। या योजनेचा लाभ फक्त शेतकऱ्यांनाच घेता येईल आणि एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला याच्यामध्ये लाभ देण्यात येणार आहे आणि आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात येईल। शेतकऱ्यांनी अर्ज करण्यापूर्वी या योजनेचे अटी व शर्ती काळजीपूर्वक याच्यामध्ये जाणून घेतल्या पाहिजेत। त्याच्यामध्ये आता बघूयात
कागदपत्र कोणचे लागणार आहेत, आवश्यक कागदपत्रे त्याच्यामध्ये आधार कार्ड लागणार आहे, रेशन कार्ड लागणार आहे, अर्जदार शेतकरी असणे आवश्यक असणार आहे, अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो लागणार आहे, अर्जदाराच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे, अर्जदाराचे मतदान कार्ड लागणार आहे, मोबाईल क्रमांक लागणार आहे, जेणेकरून तुमचा जर काही त्रुटी आल्या असेल किंवा तुमचा अर्ज जर मंजूर झाला असेल तर तुम्हाला तिथे संपर्क साधण्यात येईल. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे पण आवश्यक. त्याचप्रमाणे अर्जदार ग्रामीण भागात राहणारा रहिवासी असावा. आदिवास प्रमाणपत्र, जन्माचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र या योजना आधी शासनाच्या इतर कोणत्या योजनेअंतर्गत जनावरांच्या गोठ्याचा लाभ न घेतल्याचे घोषणापत्र जोडणे तुम्हाला आवश्यक असणार आहे. त्याचप्रमाणे हे जे आवश्यक कागदपत्र तुम्हाला घोषणापत्र कुठे मिळणार आहे तर ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मिळणार आहे. ते तुम्ही डाउनलोड करू शकता. ज्या जागेत शेड बांधण्यात येणार आहे त्या जागेत अर्जदाराचे सहहिस्सेदार असल्यास त्याचे संमतीपत्र किंवा ना हरकत प्रमाणपत्र जोडावं लागणार आहे. म्हणजे तुमचे जर सामायिक क्षेत्र असेल तर तुम्हाला संमतीपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत शिफारस पत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे. अर्जदाराकडे अल्पभूधारक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे पशुधन पर्यवेक्षण सरपंच व ग्रामसेवक यांनी दिलेल्या पशुधन उपलब्ध प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र किंवा जॉब कार्ड असणे तुम्हाला आवश्यक आहे. अर्जदारांना जनावरांसाठी गोठा किंवा शेड बांधण्याचे अंदाजपत्रक सोबत जोडणे सुद्धा तिथं आवश्यक असणार आहे. आता बघूया अर्ज करण्याची पद्धत कशी आहे. ज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत भाग घ्यायचा असेल अशा शेतकऱ्यांनी आपल्या ग्रामपंचायत मध्ये भेट द्यावी. जर तुमच्याकडे अर्ज उपलब्ध असेल तर अर्ज भरून आपल्या ग्रामपंचायत मध्ये सादर करावा, जेणेकरून आपले ग्रामपंचायत मधील भाऊसाहेब असतील किंवा सरपंच असतील यांच्या माध्यमातून तो अर्ज पंचायत समितीमध्ये तुम्हाला ट्रान्सफर करण्यात येईल आणि पंचायत समितीमध्ये जे काही पंचायत समितीचे जे असतील अधिकारी ते पूर्ण आपल्या कागदपत्राची छाननी करतील किंवा आपण जे नियम किंवा अटी शर्तीमध्ये बसतो की नाही ते बघतील. आणि जर तुमचं जर पूर्ण कागदपत्र आणि नियम अटीमध्ये तुम्ही जर बसला तर तुमचा अर्ज हा जिल्हा परिषदेकडे तुमचा अर्ज सुपूर्द करण्यात येईल आणि जिल्हा परिषदेमधून तुमचा जो अर्ज आहे तो तिथे मंजूर करण्यात येईल आणि तुमचं कामाला तिथे सुरुवात करण्यात येईल. अशा पद्धतीने तुम्ही गायगोठा योजनेचा लाभ हा घेऊ शकता. व्हिडिओ मधली माहिती कशी आवडली ते तुम्ही आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कळवा आणि आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.